परळी खून प्रकरणातील पीडित कुटुंबाची राजकीय नेत्यांनी घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचे दिले आश्वासन। परळी येथील अत्यंत दुर्दैवी खून प्रकरणातील पीडित कुटुंबाचे सात्यवन करण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीदरम्यान परळीची माजी नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव, धर्म अधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख, परभणीची माजी महापौर यांचे मोठे बंधू सय्यद अब्दुल कादर, माजी आमदार राजभाऊ फड आणि बाळासाहेब यांच्यासह इतर अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। उपस्थित सर्व नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधून त्यांना या कठीण प्रसंगात धीर दिला। या संकटसमयी संपूर्ण समाज पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगत प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास करून घेतला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन उपस्थित सर्व नेत्यांनी यावेळी दिले। सोबत घेऊन जाऊन इतक्या क्रूर पद्धतीने तोहिद खान याचा निर्गुण हत्या करण्यात आली, ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली, त्याच धर्तीवर तोहिद खान यांची देखील निर्गुण हत्या करण्यात आली। कुटुंबाच्या काही मागण्या आहेत, जसं की आता जे आरोपी अटक केले हे 2 आरोपीचं काम असू शकत नाही, तर 2 पेक्षा जास्त आरोपीचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे। तर पोलिसांनी ते बाकीचे आरोपी हे निष्पन्न करावेत। त्याचबरोबर अटक केलेल्या ह्या आरोपींच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि UAPAचं कलम 15 आणि कलम 17 हे देखील ह्या आरोपींवर लावण्यात यावं, कारण ज्या पद्धतीनं त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि रेकॉर्डिंगमध्ये ज्या पद्धतीनं ते आरोपी हे बोलतायत बिनधास्तपणे, म्हणजे जसं काय त्यांनी एखादी कारगिलला जाऊन लढाई जिंकून आले, ह्या पद्धतीनं जो माज मस्ती एखाद्याला क्रूरपणे मारल्यावर खरं तर आपल्याकडून अपघात जरी झाला तरी माणसाला पश्चाताप होतो, पण ते ज्या मस्तीमध्ये बोलतायत आणि अजून 4-5 जणांचे नंबर लावायचे, तर ह्या आरोपींचा जी केस आहे ही जलद गती कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये त्या ठिकाणी करण्यात यावी। त्याच्यामध्ये कुटुंबाशी बोलून एक स्पेशल PP हा सरकारनं या कुटुंबाला द्यावं आणि हे सरकार ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला सगळ्याच्या सोबत आहे हे दाखवण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे। एखाद्याला मारायचं आणि त्याला रेल्वे पटरीवर नेऊन टाकायचं आणि त्याचा अपघात दाखवायचं हे गेल्या अनेक वर्षापासून परळीच्या मातीमध्ये सुरू आहे। त्याच्यामध्ये तोहिद खानची सुद्धा हत्या करून तो अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांचं दुर्दैव की ती रेल्वे त्या काळामध्ये तिथे आली नाही। आज कुटुंब अत्यंत हतबल आहे। एवढा मोठा माणूस 2 बारक्या पोरांनी मारला असं पोलिसांनी रेकॉर्डवरती घेतलं आहे। लोकांचं म्हणणं आहे की त्याच्याकडे अनेक लोक आणि त्या लोकांचा तपास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जी बोलताना जी मस्ती आणि माज आहे, मस्ती आणि माज कुणाच्या माध्यमातून येतो, कुणाचं पाठबळ आहे, ते पाठबळ सुद्धा याच्यामध्ये समोर आलं पाहिजे। अत्यंत भयभीत लोक आहेत आणि जर मारणारा जर मुसलमान असता आणि मेलेला जर हिंदू असता तर त्याच्या घरावरती बुलडोजर चालवला असता। आमचं असं म्हणणं आहे की मरणारा हा मरणाराच असतो, गुन्हेगार असतो। एकदा त्यांच्याही घरावरती बुलडोजर चालवा, एकदा कळू द्या या देशामधल्या सगळ्या नागरिकांच्या बाबतीमध्ये कायदे सारखे आहेत। फक्त मुस्लिम आरोपी असेल तरच त्याच्या घरावरती बुलडोजर चालायचं आणि इतर आरोपी असेल तर त्याला त्या घटनेपासून सूट द्यायची, हे या सरकारनं बंद करावं। या देशामध्ये राहणारा प्रत्येक समाजाचा घटक हा देशाच्या उभारणीमध्ये कामी आलेला आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाला न्याय मिळावा, त्याच्यामध्ये UPA लागावा, त्याच्यामध्ये मोका लागावा, या प्रकारची मागणी आमचे वरिष्ठ नेते सभागृहामध्ये करतील आणि आता आम्ही माननीय शिंदेसाहेबांची भेट घेऊ याबाबत सविस्तर माहिती। हो, या परळीमध्ये एक आंदोलन उभा करायच पाहिजे, का तर हे परळीची जी कुठंतरी परळी शांत झाली असं वाटत असतानाच अशा गोष्टी समोर येत आहेत आणि ह्या गोष्टी कुणाच्या जीवावर येतात, हे लोक कुठे असतात, कुणासोबत असतात, यांचे घरचे कुठं काम करतात, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि एक आंदोलन सर्वने मिळून एक आंदोलन करून हे कुठंतरी हे परळीमध्ये जे वाढत नशाचा प्रकार चालला आहे, नशा म्हणजे काही नशाचे पदार्थ विकणे, काही स्वतः घेणे, हे प्रकार हे जे परळीत वाढले, या संदर्भात एक निश्चितच एक आंदोलन उभा टाकायला पाहिजे आणि तोहिद खानला न्याय मिळाला पाहिजे, का तर हे प्रकरण 2 माणसांचं नाही। 2 माणूस असे एवढी निर्गुण हत्या करू शकत नाही। या जे आरोपी असतील त्यांनाही त्यांचा तपास लावून त्यांना अटक करायला पाहिजे अशी आम्ही मागणी। निश्चितपणानं या सर्व प्रकरणाची माहिती आम्ही जयंत पाटील साहेबाला देणार आहेत आणि सुप्रियाताईंना देखील देणार आहेत आणि
विधिमंडळात जयंत पाटील साहेब असतील आणि आमचे पक्षाचे बाकीचे आमदार असतील, हे देखील याच्यावर बोलतील आणि संसदेत सुप्रियाताईंना देखील याची सगळी कल्पना की आम्ही देणार आहोत या फाईलची कॉपी असेल आणि कुटुंबाच्या मागण्या असतील आणि कुटुंबाने जे काही सांगितले हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या कानावर घालू आणि तोहीतला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळेपर्यंत ह्या कुटुंबाच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत राहणार आहोत आणि विधानमंडळात देखील आमचे सर्व आमदार हे याच्यावर 100% येणाऱ्या अधिवेशनात बोलतील. निश्चितपणानं सरकारकडेही आम्ही मागणी करू आणि आम्ही देखील आमच्या पातळीवर काय करता येईल याच्या संदर्भात कुटुंबाशी चर्चा करून करूया. प्रकरण है, पूरे परली को, पूरे हिंदुस्तान को हगरने वाला प्रकरण है. आज से पहले हम लोगों ने कई मर्डर केस देखे. ये मर्डर केस इस तरीके से कि दोस्त तो लिख जाकर उसके बेरहमी से कत्ल करके रेलवे ट्रैक पर फेंक देते और सबूत मिटाने की पूरी कोशिश करते. आज कौन किससे दोस्ती करेंगे? आज हमारा समाज किस तरफ जा रहा है? मेरी मांग है हमारे राष्ट्र के गृह मंत्री और चीफ मिनिस्टर साहब फडणवीस जी से मैं डिमांड कर रहा हूँ कि ये लोगों ने जिस तरीके से कत्ल किया, आप भी उनके साथ उसी तरीके से पेश आए. जैसा यूपी के अंदर, महाराष्ट्र के अंदर अगर जो कोई किसी का कत्ल करता है तो उसके घर का बुलडोज़र कार्रवाई होती. मेरी आपसे मांग है फडणवीस साहब कि आप इनके साथ बुलडोज़र कार्रवाई करेंगे. और ये मासूम जान है, छोटा सा बच्चा है इसका. आप देखिए दो मासूम बच्चे और उसके बाप को बेरहमी से कत्ल करके एक रेलवे ट्रैक पर लाकर फेंक दिया जाता है. हमारी आपसे मांग है, पूरे परली शहर और पूरे महाराष्ट्र में बसने वाली आवाम आपसे मांग करती है कि उन कातिलों को उनका अंडर ट्रायल केस चलना चाहिए और उनको जल्द से जल्द फास्ट ट्रैक पर लेकर फांसी की सज़ा होनी चाहिए, ताकि जो गुनहगार तबके के लोग हैं उनके ऊपर ये प्रेशर बना रहेंगे कि कानून आसान नहीं है. यहाँ की गवर्नमेंट अच्छे काम कर रही है. मुकोका और ताड़ा पोटा यूएपी के तहत बहुत सारे लोग अभी जेलों में ये मैटर के अंदर भी हम आपसे डिमांड करते हैं कि मुकोका के तहत में उन पर कार्रवाई हो. उनके ऊपर वो क्रिमिनल टाइप के लोग हैं, ऑलरेडी बड़े बड़े गुनाहों में मुलविस है. और हमारी तमाम तबके की तरफ से आपसे डिमांड है कि जल्द से जल्द उनको फांसी की सज़ा देने के वास्ते प्रावधान देकर उसको पारित करें. ज्या प्रकारे एकदम अमानवीय, मनाला वेदना देणारी की ज्या प्रकारे तोहीद खान यांचा जो मर्डर झाला, तुम्ही एकदा ते फोटो पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की ते जे ज्यांनी कोणी मारलंय, ज्यांनी कोणी मर्डर केलाय, त्यांची मानसिक वृत्ती काय असेल. अतिशय एकदम अमानवीय कृत्य केलेलं आहे हो. एवढं बेकार तुम्ही मारू शकता. बरं, तुमचा वाद काय होता? काय संबंध तुमचा? तोहीद खाना तुमचा बिझनेस पार्टनर होता? तोहीद खाना तुमचा शेजारी होता का बांधवाला होता? इतका क्रूर पद्धतीने तुम्ही मारता. अहो, त्याची ओळख पटली नाही 2 दिवस, एवढ्या बेकार पद्धतीने त्या माणसाला मारले. तुमचे फोटो बघा व्हायरल झालेले, त्याच्या अंगावर संतोष अण्णा देशमुख सारखं प्रकरण आहे. इतकं बेकार पद्धतीने त्यांना मारलेलं आहे. अहो, त्यांचं तोंड नीट नाही राहिलं, ओळखून नाही आलं तोंड. एवढं बेकार पद्धतीने त्या माणसाचा जीव कसा गेला असेल. हत्या एका साईडला झाली असं स्थानिकांचं म्हणणं येत आहे. आणि नंतर त्या रेल्वे ट्रॅकवरती मृतदेह फेकण्यात आला. तिथे ज्यावेळेस फेकण्यात आला, तिथे काही लोकांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाला कळल्यानंतर ते 2-3 दिवस ती ओळख पटण्यात गेली त्या व्यक्तीची. कारण इतक्या बेकार पद्धतीने मारले होतं. तुम्ही त्या माणसाचं प्रायव्हेट पार्ट सुद्धा इतक्या म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. तो काय त्या घरच्यांना वेदना होत असते त्यांची, त्या लेकराला काय वाटत असेल ते फोटो पाहिल्याच्या नंतर. तुमच्या आमच्या सारख्याला जरी इतक्या म्हणजे मी बोलू शकत नाही ते शब्द तुम्हाला, त्या लेकराला त्याच्या मुलाबाळांना काय वाटत असेल ते फोटो पाहिल्यानंतर. आमच्या बापाला ह्या पद्धतीने मारलंय, त्याचा गुन्हा काय होता त्या बापाचा? त्या भावाला काय वाटत असेल, माझ्या भावाला ह्या पद्धतीने मारलंय, कशामुळे मारलंय, काय गुन्हा होता त्या माणसाचा? तो कुठला राजकीय पक्षाचा नेता होता? तो कुठला मोठा बिझनेसमॅन होता? तो बिचार रोजंदारीने जात होता कामाला इतक्या क्रूर पद्धतीने. आणि नंतर हे लोक ज्यांनी हे कृत्य केलंय ते लोक नंतर धर्माचं पांघरून घेत आहेत. कोणता धर्म ही शिकवण देतो? कुठलाही धर्म ही शिकवण देत नाही. मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट उल्लेख आहे गीता आणि कुराणमध्ये मानवतेची शिकवण दिलेली आहे. अमानवीय कृत्य करायची शिकवण दिलेली नाही आहे कोणत्याही याच्यात. तुम्ही आत्ताही कुठलाही धार्मिक ग्रंथ काढा, ह्या सगळ्या गोष्टी त्या शिकवण दिली जात नाही. परंतु यांच्यात जे काय आलंय, हे जे काही बांडगुळ जे काय फिरतात स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणून, ह्या लोकांनी त्या लोकांच्या डोक्यात जे काही पेरलं असेल, तिथपर्यंत जे काही हे गेलं असेल, हे बघा तुम्ही विष कुठपर्यंत पेरलं गेलं आहे. बरोबर आहे. मी आता स्थानिकांशी बोललो, त्यांच्या कुटुंबाशी बोललो. माझी ज्या काही ठिकाणी गरज लागेल माझी
मी तिथं ठामपणे उभा आहे, कारण की मी समाजासाठी कधी मी माझा नफा तोटा पाहिलेला नाही. मला नाही माहीत माझं काय होणार. आमच्यात म्हणलं जातं कुल्लू नफ्सन जायकतुल मौत, त्यामुळे मी मरणाला घाबरणार आपल्या अवलाद नाही. मी कुठेही यायला तयार आहे. यांनी कुठेही रस्त्यावरची लढाई सुद्धा लढायला आम्ही तयार आहे. आम्ही 1-2 दिवसात मी बघणार, त्याच्यानंतर आम्ही SP-ना भेटणार, त्याच्यानंतर आम्ही सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. कारण की तुम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही ह्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे. आणि माझी विनंती आहे, स्थानिकांची जे काही लोकप्रतिनिधी असतील, संविधानिक पदावर बसतील जे काही व्यक्ती असतील, त्यांनी ह्या घटनेला विशेष बाब म्हणून बघावं. कारण की ही घटना एकटं त्या कुटुंबावरचा आघात नाही हो. म्हणजे ही तुम्ही जर पाहिली गेली तर ही कुठंतरी धार्मिक भावना सुद्धा याच्यात भडकावल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघा, तो माणूस त्या रेकॉर्डिंगमध्ये काय पद्धतीने बोलतो, त्याच्यात अजून सुद्धा 1-2 नावं आहेत त्या रेकॉर्डिंगमध्ये. ते नावं बाहेर आली पाहिजे. ते कुठं तोलून ते मस्जिदचा सुद्धा विषय काढतोय ते आरोपी काहीतरी. ही सगळ्या गोष्टी कुठेतरी गोळा केल्या पाहिजेत ना, की रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबला जावा, ही सुद्धा मागणी आहे माझी. मी आत्ता बोललो त्यांच्या घरच्यांना, विशेष सरकारी वकिलाची मागणी आहे. हे सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यात विशेष लक्ष घालावं. आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेब त्यांना मी भेटून आम्ही यांच्या हितालं जे काही शिष्टमंडळ असेल यांना सोबत घेऊन आम्ही पालकमंत्री आहेत ह्या नात्याने आम्ही सुनेत्रा पवार यांची सुद्धा भेट घेणार. आणि आता फिर्याद कशी झाली, त्यावेळेचा काळ कसा होता, आता फिर्याद ज्याच्या डोळ्यासमोर स्वतःच्या भावाचा मृतदेह पडलेला आहे, एक अमानुषपणे त्याची हत्या झालेली आहे, त्या भावाला FIR कशी काय म्हणून देणार तू FIR? त्याच्या डोक्यात 17 गणगण राहणार ना त्यावेळेस, माझा भाऊ मेला आहे, तर त्या सरळ पद्धतीने FIR देत गेला असेल. कायद्याच्या दृष्टीने कशी FIR झाली, काय झाली मला माहीत नाही. मी FIR वाचल्याच्या नंतर ठीक आहे, त्यातले काय त्रुटी असतील ते बाजूला राहील, कारण की FIR झाली विषय संपला. परंतु याच्या व्यतिरिक्त याच्या मागे पोलिसांना जो 7 दिवसाचा PCR मिळाला आहे, त्या PCR मध्ये ज्या काही गोष्टी आढळून येत्या, आरोपींकडून जे काही निघत, त्या हिशोबाने यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. कारण की हे दोन लोकांचं काम नाही. एक तुम्ही बघा त्या फोटोमध्ये जे मयत झालेले आहेत त्यांचं एक धिप्पड शरीर आहे हो त्या माणसाचं, आणि एक दुबले पतले 2 पोरं येऊन त्यांचा मर्डर करतात, दगडाने ठेचून त्या माणसाला हाणतात. एवढं पण नाही होऊ शकत ना. 2 लोकांचं कसं होईल? याच्यात अजून कोणीतरी काहीतरी असेल ना, त्यामागचा सुद्धा शोध पोलीस प्रशासनाने घेतला पाहिजे. आणि आमचा पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगणं आहे की जर काही खालीवर झालं तर साहेब समाज रस्त्यावर उतरू. मी आत्ताच सांगतो, मी तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, समाज रस्त्यावर उतरल आणि आम्ही संविधानिकरित्या जबाब मागू. एवढं गोष्ट लक्षात ठेवा.